अपडेट न्यूज। शिक्षण हेच प्रगतीचे प्रभावी शस्त्र, पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांचं बोरगाव येथे प्रतिपादन। मुलींनी आत्मविश्वासाने शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभे राहावे, समाजात सन्मानाने जगण्यासाठी शिक्षण हेच आयुष्यातील सर्वात मोठे शस्त्र आहे, असं प्रेरणादायी आवाहन पोलीस अधीक्षक कुमार चिंता साहेब यांनी केले। आर्णी तालुक्यातील बोरगाव येथे ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांचं मनोबल वाढवले। कराटेमध्ये गोल्ड मेडल मिळवून एशियन गेम्ससाठी निवड झालेल्या चैताली जाधव हिचा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते गौरव करण्यात आला। तर एका मुलाचे प्राण वाचवणारे आकाश ठाकरे होमगार्ड यांचाही यावेळी विशेष सत्कार झालाय। कार्यक्रमात सायबर सुरक्षा, ड्रग्जचे दुष्परिणाम आणि मुलींच्या स्वसंरक्षणाबाबत जनजागृती करण्यात आली। या कार्यक्रमाला IPS तेजस सारडा, डॉक्टर सिद्धेश भोरे, सतीश चौरे, डॉक्टर वृक्षाली माने, ठाणेदार निलेश सुरडकर, देवकते सर आणि दामिनी पथक प्रमुख दीपमाला भेंडे यांच्यासह शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सय्यद मतीन, यवतमाळ। आलेला आहे आणि गेला समर महिन्यामध्ये आमचा असा विचार होता की मुलींच्यासाठी और महिलांच्यासाठी जो सेफ्टीसाठी आपण काहीतरी करायचे, म्हणून आम्ही 1-2 दिवसच्या तसं सीट बेल्ट, त्याला कायद्याच्या सेफ्टी बेल्ट म्हणलं जातं। दुर्दैव अपघात झाला, सीट बेल्ट लावला असेल, तुम्ही पहा कुठले किती मोठा अपघात होऊ द्या, गाडीचे सीट कधी खराब होतात का? सीटला नाही मार लागत, कारण ते सीट उभे असतात। जर तुम्ही सीट बेल्ट लावाल तर तुम्ही सीटला बरोबर चिटकून राहाल आणि तुमची कॅज्युअलिटीचं प्रमाण कमी होईल, 90% वाचण्याचे चान्सेस आहे। जर सीट बेल्ट नाही लावला तर मधले पॅसेंजर अपघातापेक्षा फुटबॉल होतो, मध्ये डोक्याला मारला, हाडं पिढं सगळी चुरा। लक्षात आलं का? आमचे SP साहेब नेहमी सांगतात सीट बेल्ट लावायचं, आम्हाला पण सांगतात। आणि पहा की आपण सगळे संजीव भाऊ युगाला सर्व ग्रामीण भागाबद्दल तळमळ आहे, आमच्या मुलं सुधारले पाहिजे या उद्देशातून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आपल्यासाठी। आम्ही तर ह्या वयात SP साहेब सोडा हो, पोलीस पण नाही पाहिला आमच्या गावात, समजलं का? तर आपण त्यांना एक सामाजिक तळमळ आहे, कारण 70% लोक ग्रामीण भागात राहतात। तर इथपर्यंत ते आपल्यापर्यंत आले, आपल्या सरांनी पण मार्गदर्शन केलेलं आहे। कारण तुम्ही उद्या आपल्या घराचे मालक, देशाचे चालक, तुम्ही देशाचं भवितव्य आहात, तुमच्या परिवाराचं भवितव्य आहात, तुमच्या योग्य संस्कार झाले पाहिजे या उद्देशानं अशा कार्यक्रमाचा SP सरांच्या एक ड्रीम प्रोजेक्ट ऑपरेशन प्रस्थान या माध्यमातून सुरू केलेला आहे। मग कारचा सीट बेल्ट असेल, मुलं म्हणत असतील की आम्हाला का घेतलं नाही, तुमच्यापासून बचाव करण्यासाठी केलेलं नाही आहे, समाजातल्या वाईट प्रवृत्तीपासून हे करण्यासाठी हे केलेलं आहे। मला एवढं माहिती आहे, कुठल्याही गावातले, कुठल्याही शहरातील मुलीचं शिक्षण ज्या क्षणी थांबतं तो समाज अधोगतीला जातो असतो। म्हणून ज्या गावातली प्रत्येक मुलगी जिचं शिक्षण, तिची शिकण्याची इच्छा आहे, अशा मुलीचं शिक्षण झालंच पाहिजे या पद्धतीने जर समाजाने वागलं आणि त्या मुलीने सुद्धा धाडस दाखवून ती शाळा शिकली तर निश्चितपणाने त्या मुलीचाही उद्धार आहे, घराचा उद्धार आहे आणि समाजाचा सुद्धा मोठ्या प्रमाणात उद्धार। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.